नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। चांदूर रेल्वे शहरात जुना बस स्टँड चौक येथे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा चलपुतळा स्थापन करून शहरातील अनेक मान्यवरांनी, सर्व जाती धर्मातील लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हार अर्पण करून विविध घोषणा देत सर्व शहरवासियांना एकत्र येऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। तसेच उपस्थित तरुणांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपल्या जीवनात व समाज मनात रुजविण्याचा संकल्प केला। यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप, माजी नगराध्यक्ष तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्राध्यापक प्रभाकरराव वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीशजी आरेकर, माजी नगराध्यक्ष गणेशजी राय यांचे प्रमुख उपस्थित शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र, चांदूर रेल्वे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197वी जयंती आहे। आजपासून 200 वर्षापूर्वी जवळपास हा महात्मा जन्माला आला आणि ब्रिटिशांच्या काळापासून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाच्या माध्यमातून, गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्या महामानवाने या देशातल्या कष्टकरी शेतकरी लोकांच्या समस्या समाजापुढे मांडल्या आणि म्हणून त्यांच्या विचारांचं जतन व्हावं, त्यांच्या विचारांचं आचरण व्हावं। त्या शेतकऱ्यांचं दुःख आजही मोदी सरकारच्या काळामध्ये कायम आहे आणि त्यांनी सांगितलेले वाक्य 150 वर्षानंतरही खरं होत आहे आणि म्हणून त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आम्ही हा नवीन पुतळा आज चांदूर रेल्वे शहरामध्ये आणलेला आहे। तो आमच्या राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालयात राहील। आज त्यांना वंदन करण्यासाठी शहरातील नव्हे तर खेड्यापाड्यातील हजारो नागरिक त्यांचं दर्शन घेण्यासाठी इथे येतील, त्यासाठीचं हे आयोजन आहे। क्रांतीज्योती फुले साहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त 197व्या जयंतीनिमित्त आज चांदूर रेल्वे येथे पुतळ्याचा उभारणी करण्यात आली आणि फुले साहेबांनी जे शिक्षण त्या काळामध्ये दिलं, महिलांना, शेतकऱ्यांना, कष्टकरी लोकांना ज्या समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले ते आज आपल्याला दिसतात किंवा त्या काळात त्या माणसांनी किती योगदान दिलं होतं। भारतीय शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो आणि मागच्या वर्षी ज्यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने ज्यावेळी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या असे लक्षात आले की पुतळ्याचा आम्ही शोध घेतला असता आपल्या तालुक्यात, शहरात महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा कुठेच आम्हाला मिळाला नाही। याची अशा या महात्मा ज्योतिबा फुले सारख्या थोर समाज सुधारक व्यक्तीचा पुतळा आपल्या परिसरामध्ये कुठेही नाही याची खंत वीरेंद्रभाऊंच्या मनात त्याच वेळी आली। कुणीही कुठलीही मागणी न करता अगदी स्वखर्चाने वीरेंद्रभाऊंनी हा क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आम्हाला इथे उपलब्ध करून दिला। त्याबद्दल शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुलेंना वंदन करतो। आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे एकत्रित झालेलो आहे। शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंच चांदूर रेल्वे यांच्यातर्फे आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा आज आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे। त्यासाठी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या प्रयत्नांनी आपल्याला आज चांदूर रेल्वेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आज आपल्याला प्राप्त झाला आहे। तरी आज आपण आता यापुढे शिव फुले आंबेडकर समिती या उत्सव समितीच्या मार्फत आजपासून आपला शिव फुले यांच्या फुले आणि आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव समितीचा सप्ताह आजपासून सुरू झाला आहे। तरी याच्यानुसार 16 तारखेला डॉक्टर कांगणे सरांचा आपलं व्याख्यान इथे आहे। आपल्या राजश्री शाहू महाविद्यालयात आपले व्याख्यान 16 तारखेला सायंकाळी 5 वाजता आहे। तरी मी चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सरांच्या व्याख्यानाला यावे आणि तिथूनच आपला हा
फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे येण्यासाठी लखने सरांच्या व्याख्यानाला येण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो. फुलेंचा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा